जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज या चॅनलवर चर्चा करण्यासाठी आपणासोबत आहेत ॲडव्होकेट मान्य लासुरे सर. लासुरे सर हे आंबेडकरी चळवळीतले निष्णांत आणि सुविख्यात ॲडव्होकेट आहेत. रमाबाई हत्याकांड नगरमधील खटल्यामध्ये त्यांचा पूर्णतः सहभाग होता आणि आंबेडकरी चळवळीच्या आणि विशेषतः आंबेडकरी समाजाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे आज ॲडव्होकेट लासुरे सर आपणा सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत मान्य सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या एका जजमेंट विषयी. सर्वोच्च न्यायालयाचे जे एससी आणि एसटी समाजाच्या वर्गीकरणासंदर्भात नक्की तो प्रश्न काय आहे, नक्की तो विषय काय आहे, नक्की त्याची पार्श्वभूमी काय आहे, याविषयी चर्चा करणार आहोत. माननीय ॲडव्होकेट लासुरे सर. जय भीम सर. जय भीम. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वात पहिलं मनपूर्वक स्वागत. सर, 1 ऑगस्टला नुकतंच मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक मत प्रदर्शित केलं एका खटल्याच्या संदर्भात की एससी आणि एसटी समाजाच्या आरक्षणाविषयी. या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. एससी आणि एसटी समाजाला क्रिमिनल लावला पाहिजे, क्रिमिलियर लावला पाहिजे. मुळातच अनुसूचित जाती आणि जमाती यांना जो संविधानिक आरक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, तो आरक्षणाचा संविधानिक मूळ ढाचा काय आणि मूळ आधार काय आरक्षणाचा? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. की 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देविंदर सिंग असं या जजमेंटचं नाव आहे. आणि हा जजमेंटचा आधार देत असताना आपण जो प्रश्न विचारलेला आहे की अनुसूचित जाती जमातीचा मूळ आधार काय आहे, तर याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर याच्यामध्ये की महात्मा फुलेंच्या काळापासून ही अनुसूचित जाती जमातीच्या बद्दलचा प्रकर्षाने या मेन स्ट्रीम मध्ये आले पाहिजेत म्हणून की सातत्याने प्रयत्न केलेले अनेक महापुरुष आपल्याला दिसतील. त्यानंतर की जेव्हा महात्मा फुलेंनी असं सांगितलं की शूद्र आणि अतिशूद्र असा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काम आहे पुढे शाहू महाराजांनी चालवलं आणि नंतर बाबासाहेबांनी या आपल्याला भारतीय संविधानाच्या मूल अधिकारामध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये की अनुसूचित जातींना प्रोटेक्शन देण्याचं काम केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये की हे फंडामेंटल राईट्स मध्ये प्रोटेक्शन देण्याचं काम करत असताना की याचा मूळ आधार काय आहे, तर 1935 ला जेव्हा की शेड्यूल कास्ट बनवण्यात आलेली आहे की एक यादी आपल्या जातीच्या संवर्गाची एक यादी तयार करण्यात आलेली होती. तसंच शेड्यूल ट्राईबच्या संदर्भामध्ये पण आहे. आणि हे जी यादी आहे हे प्रेसिडेन्शियल की या देशाचे जे प्रेसिडेंट आहेत की त्यांच्या अधिकारामध्ये ही यादी बनवण्यात आलेली होती आणि त्यांना की मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी म्हणून की सातत्याने की बाबा यांना फंडामेंटल राईट्स मध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आरक्षणाच्या संदर्भातला माझा मूळ प्रश्न असा आहे की जे संविधानाने एससी आणि एसटी समाजाला समूहाला जे आरक्षण दिलंय ते आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्वाचं आहे, आर्थिक उन्नतीचं आहे की अन्य कशातलं आहे, ते मला म्हणायचं आहे. की आता एससी आणि एसटीला जे दिलेलं आरक्षण आहे की याच्यामध्ये भारतीय संविधानामध्ये याचा अभ्यास करत असताना की 2 कॅटेगरीचा उल्लेख केला जातो सातत्याने. की त्याच्यामध्ये पहिली आहे की बॅकवर्ड क्लास आणि दुसरा जो आहे की अदर बॅकवर्ड क्लासेस असं म्हटलं जातं. आता बॅकवर्ड क्लासला जो आधार दिलेला आहे की याच्यामध्ये शेड्यूल कास्ट या जातीचा समावेश होतो. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जेव्हा याचा विचार केला जातो की त्यामध्ये शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये जवळपास 59 जातीचा समूह आहे हा. आणि या 59 जाती जे आहेत की त्या जातीचा शेड्यूल कास्ट असा हा समूह बनवण्यात आलेला आहे. आणि यांचा जो बेसिक जो आहे की यांचा जो आधार जो आहे की यांना काय काय क्रायटेरिया आहेत, तर याला 3 क्रायटेरिया लागू शकतात. एक आहे की सामाजिक, दुसरं आहे शैक्षणिक, तिसरं आहे आर्थिक. अशा 3ही गोष्टी याच्यामध्ये त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून त्यांना भारतीय संविधानामध्ये प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे.
हा जो आता निर्णय आलेला आहे, सुप्रीम कोर्टाने जे काही एससी आणि एसटी समाज समूहाच्या बाबत जे काय मत प्रदर्शित केलंय, हे मत प्रदर्शित करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी? नक्की काय पार्श्वभूमी काय असावी? आणि हे आताच का आलं? हं. आता याचा जर आपण आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला, तर हे असं एकंदरीत असं दिसतं, की म्हणजे पार्श्वभूमी जर बघितली आपल्याला, की साधारणपणे 2015 इसवी सनाचा आपण जर अभ्यास केला त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल, की आर-एस-एसचे चीफ जे आहेत मोहन भागवत यांनी की त्यांचं एक मुखपत्रक आहे, की त्याच्यामध्ये ऑर्गनायझर. ऑर्गनायझर आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक लेख लिहिलेला होता, की शेड्यूल कास्ट या जातीमध्ये आता सब क्लासिफिकेशन करण्याची गरज आहे, असं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं. आणि 2015च्या दरम्यान याच्यामध्येच डेहराडूनमध्ये त्यांची एक मुलाखत घेण्यात आलेली होती, की त्याच्यामध्ये पण त्यांनी असा इश्यू केला होता, की बाबा याच्यामध्ये एक क्रीमी लेयर पण लागला पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि या असं 2015 पासून एकंदरीत आपल्याला हे एका बाजूला हे चित्र दिसतं. दुसऱ्या बाजूला पंजाब, हरियाणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशामध्ये हे सातत्याने या शेड्यूल कास्टमध्ये जे आहे, की सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे त्याच्यासाठी अनेक तिथली जी मंडळी आहेत, की ते त्यावर काम करत होते असं दिसतंय. आणि 2004च्या दरम्यान याच्यामध्ये, की ई-व्ही चिन्नया व्हर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश आंध्र. या जजमेंटमध्ये की त्यांनी पण असं म्हटलं होतं, की सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. पण त्याच्यामध्ये की असा आधार देण्यात आलेला होता, की बाबा हे शेड्यूल कास्ट ही जी जात आहे, हे होमोजिनियस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्या आधारानुसार आपल्याला याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन करता येणार नाही असं सांगितलेलं होतं. त्याला पुढे की 5 बेंचकडे रेफर करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पण की त्यांनी असं सांगितलं, की याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन करता येत नाही असं ते जजमेंट आहे, तो लँड ऑफ द रूल आहे या देशाचा आपल्याला. पण की सातत्याने मग ह्या 4 स्टेटमध्ये जे रिट पिटिशन्स करण्यात आले वेगवेगळ्या जातीच्या जे आहेत, की जसं पंजाबमध्ये वाल्मिकी आणि मजबी समाज जो आहे, की आंध्रामध्ये जो आहे, की मादिगा आणि तो दुसरा माला समाज जो आहे. हे सातत्याने या शेड्यूल कास्टमध्ये असणाऱ्या जाती ज्या आहेत, की यांनी म्हटलं होतं, की याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पण आत्ताच्या ह्या जजमेंटनुसार, की पंजाब व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस दलबीर सिंग जे आहे, की यांनी पंजाबमध्ये एक ॲक्ट बनवण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टला सब क्लासिफिकेशन करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्याचा आधार घेत, की सुप्रीम कोर्टामध्ये, की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की बाबा हे देता येईल असं जे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की 2004चं जे जजमेंट आहे, ई-व्ही चिन्नया व्हर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश जे आहे, की त्याला ओव्हररूल करून ही नवीन मांडणी अशी करण्यात आलेली आहे, की या शेड्यूल कास्टची जी यादी आहे, याच्यामध्ये बॅकवर्ड स्टेटमध्ये राहिलेले जे काही जाती आहेत, की त्यांना पुढे आणण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन केलं पाहिजे असं यांचं एकंदरीत म्हणणं दिसतं आहे. पुढे जाऊन याच्यामध्ये, की आपले ऑनरेबल जजेस जे आहेत, बी-आर गवई साहेब, यांनी त्याच्या पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे, की या जातीमध्ये एक क्रिमी लेयर पण लावला पाहिजे असं त्यांचं ओपिनियन आहे. आणि तिसरं जे जजमेंट म्हणजे तिसरा जो भाग आहे त्याच्यामधला, की पंकज मित्तल जे आहेत ऑनरेबल ऑनरेबल जज पंकज मित्तल साहेब जे आहेत, की त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांनी पण त्यांचं स्वतःचं एक मत नोंदवलेलं आहे, की रिझर्व्हेशनच्या संदर्भामध्ये हे रिझर्व्हेशन कुठपर्यंत असलं पाहिजे, की त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की एक पिढीनं याचा फायदा घेतला पाहिजे असं त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे. आणखी एक पिढीनं फक्त. एका पिढीनं त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि मग त्यांनी सोडून दिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. हे असं एकंदरीत त्यांचं चित्र दिसतंय. आता प्रश्न आपला असा आहे, की ई-व्ही चिन्नयाचं जे जजमेंट आहे, की त्या जजमेंटला ओव्हररूल करत असताना, की 3 बेंचचं जजमेंट होतं ते, की त्याच्यामध्ये ते तुम्हाला जर करायचं असेल तर 5 बेंचकडे जायला पाहिजे होतं. तसं मत ऑनरेबल ज्या बेला त्रिवेदी मॅडम जे आहेत, की त्यांनी त्याच्यामध्ये नोंदवलेलं आहे. त्यांनी त्यांचं वेगळं डिसेंट जजमेंट देण्यात आलेलं आहे. त्यांच्यामध्ये त्यांचं असं मत आहे, की बाबा हे जे जजमेंट आहे, की सुप्रीम कोर्टापुढे असा कुठलाही प्रश्न नव्हता किंवा सुप्रीम कोर्टापुढे असं कोणी म्हणणं पण मांडलेलं नव्हतं किंवा त्यांचे डिमांड्स पण नाहीयेत, त्यांचा क्लेम पण नाहीये, तशी प्रेयर पण नाहीये सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे या संदर्भामध्ये. असं असताना सिच्युएशन असताना
की 7 बेंचचं जे जजमेंट आहे की त्याच्यामध्ये ईव्ही चिन्हाचं जजमेंट की 5 बेंचकडे जाण्याच्या ऐवजी ते 7 बेंचकडे डायरेक्ट ते जजमेंट हे करून त्याला ओव्हररूल करण्यात आलेलं आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये की सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की प्रत्येक स्टेटने जे आहे की याच्यामध्ये आता एम्पिरिकल डाटा शोधायचा आणि एम्पिरिकल डाटा शोधून मग त्यांना त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करायला पाहिजेत असं त्यांचं मत आहे. हे क्लासिफिकेशन करायचं जो अधिकार किंवा जे काम राज्याला दिलंय, ज्याला स्टेट म्हटलं गेलंय, ते क्लासिफिकेशन करून समजा राज्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं, न्यायनिवाडा दिला किंवा काय मत प्रदर्शित केलं, त्यानुसार जर राज्यांनी हे क्रिमिनलायझेशन किंवा क्लासिफिकेशन उपवर्गीकरण केलं तर संविधानिक ढाच्याला त्याचा काय संविधानिक ढाचा त्यामधून उद्ध्वस्त होऊ शकतो. हा, की मी तुमच्या मताशी सहमत आहे, बरोबर आहे त्याच्यामध्ये. कारण की मूळ ढाचा जो आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टीकडे मला असं प्रकर्षाने जाणवतं ह्या जजमेंटमध्ये की 7 बेंचचं जे जजमेंट आहे की याच्यामध्ये सगळ्यांचं असं मत आहे की पाठीमागे असणारा जो जात आहे किंवा समाज जो आहे की त्याला मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं म्हणणं बरोबर आहे, तात्विक दृष्ट्या बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये जे आहे की माझं असं म्हणणं आहे की बाबा ह्यातला जो बेसिक जो आहे की बाबासाहेबाला अपेक्षित असलेला जो आहे की या देशामध्ये स्टेटलेस सोसायटी निर्माण करायचं होतं बाबासाहेबांना. आणि बाबासाहेबांच्या विचाराचा आधार घेऊन मला असं वाटतं की ते बाबासाहेबांच्या विचाराचा आधार घेऊनच ते हे जजमेंट जरी देत असेल तरी पण त्या जजमेंटला जो आहे की बाबासाहेबांच्या विचाराचा आधार राहिलेला नाही. आणि याच्यामध्ये जे आहे की शेड्यूल कास्ट जातीचा जो आहे ना की त्याच्यामध्ये प्रकर्षाने या गोष्टीचा विचार केलेला दिसत नाही आपल्या देशामध्ये. की ऑनरेबल पंकज मित्तल साहेबांचं जे जजमेंट आहे की त्याच्यामध्ये रिझर्वेशनच्या अनुषंगाने ते बोलत असताना असं म्हटलं देशामध्ये की ते असं म्हणतात की या देशामध्ये भगवद्गीता आणि रामचरित मानसमध्ये की ते असं म्हणतात की बाबा असं कुठेही त्यांनी तो श्लोक काही लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ते असं म्हणतात की पूर्वी कुठेही असं जात फॅक्टर नव्हता. तर पूर्वी जे काम होतं ते क्लास बेसिसवर काम चालायचं आणि त्याच्यानुसार मग हे पुढे जात निर्माण झाली असं एकंदरीत ते चित्र दिसतंय आपल्याला. आता ह्याच्या पुढे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर पेशवाईच्या काळामध्ये काय परिस्थिती होती अनुसूचित जातीची किंवा अनटचेबल लोकांची की जे अस्पृश्य लोक आहेत. अस्पृश्य का म्हटलं गेलं तर त्याचं कारण ते आहे. आणि या अस्पृश्य लोकांचा जो लागलेला स्टिग्मा जो आहे तो 2024 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी तो निघून गेलेला नाही. आजही आपल्याला त्याची अनेक उदाहरणं अशी देता येऊ शकतील की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये सगळीकडे असेल अनुसूचित जातीच्या लोकांना हे पूर्वाश्रमीचे असलेले अनटचेबल्स लोक जे आहेत की यांना आजही मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. आजही कुठल्या कामाच्या ठिकाणी त्यांना जी आहे की माणुसकीची वागणूक दिली जात नाही. याचं एवढंच काय उदाहरण आपण जर बघितलं तर मागलचे जे आपले या देशाचे राष्ट्रपती जे होते आपले रामनाथ कोविंद साहेब जे आहेत की त्यांना त्या सूर्य मंदिरामध्ये जे आहे की त्यांना प्रवेश नाकारला. देशाचे प्रथम नागरिक असून सुद्धा त्यांना प्रवेश नाकारला. दुसरी गोष्ट की या देशाच्या या देशाच्या आत्ताच्या असलेल्या राष्ट्रपती जे आहेत या राष्ट्रपती मुर्मू या मॅडमला जे आहे की आजही या देशाचं संसद भवन जे नवीन बांधलेलं आहे की त्याच्या उद्घाटनाला पण नाही बोलवलं. त्याच्या पलीकडे जाऊन राम मंदिराचा जेव्हा ते भूमिपूजन करण्यात आलं त्याची उद्घाटन करण्यात आलं त्यामध्ये पण त्यांचा सहभाग दिसलेला नाहीये. याचं कारण काय असू शकतं? म्हणजे आरक्षणाला आर्थिक फॅक्टर लागू शकत नाही. करेक्ट. आरक्षणाला जातनिहाय फॅक्टर लागतो, धर्मनिहाय फॅक्टर लागतो, तुमचं सामाजिक प्रतिनिधित्व लागतं. बरोबर आहे. जोपर्यंत तुमचं सामाजिक प्रतिनिधित्व आरक्षणाला जोपर्यंत संविधानाला जेवढं अपेक्षित आहे तो जे अपेक्षित असलेलं संविधानिक प्रतिनिधित्व उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण टिकून राहिलं पाहिजे हे संविधानिक आहे. बरोबर. तरी देखील सुप्रीम कोर्टानं हे मत व्यक्त केलं. बरोबर. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं हॉनरेबल दिसतंय एकंदरीत सगळं त्यांचं जे आहे. कारण काय माहितीये का की या देशामध्ये वेगवेगळ्या धर्म जातीची लोक राहत आहेत आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा कुठल्याही की माणसाचं असं सेक्युलर स्टेटमध्ये काय सांगितलेलं आहे की या देशामध्ये की तुमचा धर्म कुठलाही असेल
तो धर्म तुमच्या घरामध्ये ठेवला पाहिजे. आणि Right. जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये येता त्यावेळेस तुम्हाला की सेक्युलर स्टेट निर्माण कसं होईल याच्यासाठी काम केलं पाहिजे. जर समजा आपण तिथे की मित्तल साहेबाच्या जागेवर आणखी दुसऱ्या कुठल्या जातीचा धर्माचा माणूस असता आणि त्यांनी त्याच्या धर्माबद्दल जर फिलॉसॉफी सांगितली आगमन असती. झालं असतं. बरोबर. कारण कसं आहे की कुठल्याही धर्माची फिलॉसॉफी वाईट सांगत नाही. नाही. पण त्याचं प्रतिनिधित्व किती करायचं हा पण त्याचा एक वेगळा भाग आहे. माझं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जे की आता जे सांगितलेलं आहे की शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये की त्यांचं असं मत आहे की ईव्ही चिन्हाच्या जजमेंटमध्ये की होमोजिनियस जी आहे की तो फॅक्टर आहे त्याच्यामुळे त्याला हे देता येत नाही असं ते म्हटले होते. होमोजिनियस म्हणजे स्पष्ट सांगा लोकांना. आपल्याला माहिती आहे, पण सर्वसामान्य जो दर्शक आहे आपला त्याला होमोजिनियस म्हणजे नक्की काय ते कळू द्या. होमोजिनियस याचा अर्थ असा होतो की बाबा एकाच संवर्गातली किंवा एकाच जातीची किंवा एकाचे संवर्ग एक जो आहे की त्याला होमोजिनियस असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये जे आहे की जजमेंटचा आधार घेत असताना ते असं म्हटलेलं आहे की शेड्यूल कास्ट मध्ये आता ईव्ही चिन्हाचं जजमेंट ओव्हररूल्ड करण्यात आलं आणि ते असं म्हणतात की हेट्रोजिनियस आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये विभक्तता आहे, या वेगवेगळ्या जातीमध्ये विभक्तता दिसून येत आहे. त्याच्यावर माझं असं म्हणणं आहे की शेड्यूल कास्टची जी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेली यादी जी आहे त्या यादीमध्ये जेव्हा आपण पर्टिक्युलरली महार जातीचा उल्लेख करत असताना किंवा मातंग जातीचा उल्लेख करत असताना की त्याच्यामध्ये असं दिसून येते की तुम्ही जेव्हा कोकणात जाल, आता ज्या जातीचा जो समूह आहे, ज्या कॉन्स्टिट्युशनली ज्या रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत त्या जातीबद्दल नाही बोलत, त्याच्या पलीकडच्या जातीबद्दल बोलतोय मी. की महार समाजाचा उल्लेख करत असताना कोकणामध्ये जेव्हा आपण जातो तर तुम्हाला तिथे महार जो आहे की तुम्हाला पानमहार दिसेल, बेलमहार दिसेल, तिथे तुम्हाला ह्या वेगळ्या जाती पण महारच जात आहे. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा मराठवाड्यामध्ये गेलात, मराठवाड्यामध्ये तुम्हाला या जातीचा समूह जो आहे की महार जात जरी असेल तर महार जातीमध्ये पण कॅटेगरायझेशन आहे ना. मी ज्याला म्हणतात अकरमाशी म्हणतात, कोणी बारामाशी आहेत म्हणतात. तुम्ही विदर्भात जाल तर विदर्भामध्ये तुम्हाला ह्या महार जातीच्या संदर्भामध्ये आडवण आहे, लांदवण आहे, ते गोंधळ नाशीच्या ज्या जाती ज्या आहेत ना, ह्या जातीचं सब क्लासिफिकेशन ज्या झालेलं आहे आणि ही एक जात दुसऱ्या जातीला भाऊ जरी म्हणत असेल पण ते त्यांच्यासोबत रोटीबेटी व्यवहार होत नाही. आता हे असं जरी असेल तर ती महारच आहे ना. महाराज किंवा मातंग समाजामध्ये जेव्हा तुम्ही बघाल की मातंग समाजामध्ये मांगारुडी नावाची जात आहे, समजा सब क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये, पण ते त्या एकमेकाला जवळ नाही करणार. पण तुम्ही त्यांना जे प्रोटेक्शन करता आहे की माझं असं मत आहे की ह्या ज्या 59 जाती आहेत ह्या 59 जातीचं होमोजिनियस कसं होऊ शकतं, तर यांच्यावर लादलेली जी अस्पृश्यता आहे, अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये हे होमोजिनियस आहे सगळ्या गोष्टी जर बघितलं तर. ओके. म्हणजे हे जर उपवर्गीकरण लागू केलं तर जो होमोजिनियस प्रवर्ग आहे सगळा मिळून त्याचे तुकडे तुकडे होणार. उपवर्ग लागू केलं तर तुकडे तुकडे होणार आणि ते एकमेकात संघर्षशील राहणार आणि मग ते अविरतपणे त्याचा संघर्ष असा चालू असेल. कारण आता कसं होईल की समजा स्टेटने, महाराष्ट्र स्टेटने त्याच्यामध्ये उपवर्ग करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये काय होईल, उपवर्ग करत असताना ए कॅटेगरीमध्ये कुठले जातील, बी कॅटेगरीमध्ये कुठले जातील, सी कॅटेगरीमध्ये कुठले जातील माहिती नाही. मग सी वाला म्हणेल मला ए मध्ये घाला, ए वाला म्हणेल मला डी मध्ये घाला आणि याच्यामध्ये जो संघर्ष आहे हा संघर्ष होत असताना तुम्हाला याचा बेनिफिट कोणालाच मिळणार. म्हणजे थोडक्यात इंग्रज जसे म्हणाले फोडा झोडा आणि राज्य करा, अशी स्थिती एकंदरीत त्यांना इथे राबवायची आहे. एकदम. आणि इथल्या बहुजन समाजाला पूर्वाश्रमीचा जो काय अनटचेबल असेल, जो काय आताचा बहुजन समाज असेल त्या समाजाला पुन्हा एकदा पेशवाईचा राज्यकाळ त्यांना अस्तित्वात आणायचा. आता एकंदरीत असं दिसतं ना की आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघाल तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा सगळ्या भारतामध्ये की अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्माकडे जाणारा खूप मोठा वर्ग निर्माण होतोय, प्रभाव आहे तो. हो. मग ते गुजरातमध्ये असेल, युपी मध्ये असेल, बिहारमध्ये असेल, ओरिसामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये त्याचं तेलंगणामध्ये आहे. सगळीकडे या ज्या जाती आहेत या जाती सोडून बौद्ध धर्मामध्ये त्या जात आहेत. आता आपल्याला हे चित्र दिसतं. बरोबर. पण आता आजच्या या जजमेंटमुळे काय होणार आहे की परत ह्या सगळ्या जाती ज्या आहेत की त्यांना वाटतील की आपल्याला चलो बॅक टू पॅव्हेलियन, मग ते आपापल्या जाती घट्ट करण्यासाठी
या देशातली जातीयता नष्ट होण्याच्या ऐवजी जातीयता वाढतील असं काय चित्र निर्माण झालेलं दिसतंय. जाती जातीतल्या भिंती उभ्या राहतील आणि एक जात म्हणून राष्ट्र निर्माण होईल. करेक्ट, जे एकदम. बाबासाहेब फुलेंना अपेक्षित होतं भारत म्हणून राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, हा तरी ते जात म्हणून राष्ट्र निर्माण होत आहे. असं दिसतंय हा एकंदरीत. हा परिणाम अनुसूचित जाती जमातीवर हे उपवर्गीकरण लागलं तर नक्कीच होऊ नक्कीच शकतं. होणार, नक्कीच होणार. तुम्ही जे हे स्टेटमेंट आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं, मी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आपल्या समाजातल्या विशेषतः आंबेडकरी समाजातल्या काही समाजसेवक, काही पॉलिटिशियन्स, काही आपल्यासारखे निष्णांत वकील, काही माजी न्यायमूर्ती यांना भेटलेलो आहे, बोललेलो आहे. काहींनी सांगितलं की ज्यांची ताटं आरक्षणाच्या ह्याच्यातून भरलेली आहेत त्यांनी आता आरक्षणाच्या रांगेतून बाहेर आलं पाहिजे आणि मागच्या लोकांना आरक्षण दिलं पाहिजे. याकडे कसं बघता तुम्ही? आता त्याची 1-2 उदाहरणं आहेत, की माझ्यासोबतच घडलेलं एक उदाहरण असं आहे, की एका ठिकाणी मी MSW साठी गेलो होतो, ॲडमिशनसाठी. ऍडमिशन आणि तिथे काय झालं होतं, की म्हणजे हे अलिखित नियम आहे सगळीकडेच आणि तो सगळीकडे चालतो. की त्याच्यात तिथे काय झालं होतं, की ॲडमिशनसाठी माझं सिलेक्शन झालं. माझ्याबरोबर आणखी एक माझा मित्र होता मातंग समाज, त्याचं सिलेक्शन झालं, सगळं झालं. पण इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी कुणाला घेतलं, तर पहिल्यांदा त्यांनी प्रिफरन्स असा दिला, की खालून ते वरी येतात. मातंग समाजाला. हां, म्हणजे जे पाठीमागे असणारा जो वर्ग असा म्हटला जातो ना, जात जी म्हटली जाते, की त्यांना फर्स्ट प्रिफरन्स दिला जातो हे म्हणजे अलिखित आहे. अलिखित. सगळीकडे चालू असतो तो. आणि तोच नियम दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण बघत असतो, की याच्यातला जो शिकलेला वर्ग जो आहे आपल्यातला, की तो मोठं स्वतः सोडून का नाही रिझर्व्हेशनच्या फॅसिलिटीज सोडून देऊन तो जनरल कॅटेगरीमधले फायदे घेत असतो. बरोबर. म्हणजे एका बाजूला की तुम्हाला आज हे सांगण्याची गरज नाहीये, की यांनी सोडलं पाहिजे किंवा त्या बाबा सोडून दिलं पाहिजे. ते स्वतःहून काही लोक आपल्यातले कितीतरी तुम्हाला असे आपल्या सोडून समाजामध्ये देतात. बरोबर. की त्यामध्ये आम्हाला गरज नाही, आम्ही घेणार नाही आणि दुसऱ्याला फायदा देतोय. हे होतं आहे. पण याचा जर सगळं असं जर अर्थ काढला समजा, की या जातीला दिलं पाहिजे ते, तर आपण त्यांना चिथावणी दिल्यासारखं काम होते असं दिसतंय. याचे सामाजिक परिणाम होऊ शकतात ना. याचे सामाजिक परिणाम देशात नक्कीच होतील. उद्रेक होऊ शकतो, जाती संघर्ष निर्माण होऊ शकतो. आता संघर्ष जाती-जातीमधला संघर्ष डेफिनेटली होणार आहे त्याच्यामध्ये होणार. असं दिसतंय. हा जो निर्णय आहे, या निर्णयाचा स्पेसिफिक बौद्ध समाजावर काय परिणाम होतील? हां, आता की बौद्ध समाजाच्या संदर्भामध्ये बघत असताना, की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी आहे, की त्याच्यात 2 जी-आर काढलेले आहेत. कन्व्हर्टेड बुद्धिस्ट डीम्ड टू बी शेड्यूल कास्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे कन्व्हर्ट झालेले बुद्धिस्ट लोक आहेत, की त्यांना शेड्यूल कास्टचा पण फायदा घेता येतो असं जी-आर आहे गव्हर्नमेंटचा. त्याच्यामुळं हा एक बेनिफिट त्यांना होऊ शकतो किंवा ते घेऊ शकतात. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे, की बौद्ध समाज जो आहे, की ॲक्चुअली बौद्ध समाज हा मायनॉरिटीमध्ये येणारा समाज आहे आणि काही प्रमाणामध्ये ते तशा पद्धतीनं पण ते काम करतायत. डायरेक्टली तसा बघाल तर मला असं वाटत नाही, की या देशामध्ये बौद्धांवर फार मोठा फरक पडेल. कारण उलट याच्यामध्ये माझं असं मत आहे, की 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर बाबासाहेबाला अपेक्षित असलेला भारत बौद्धमय करायचं बाबासाहेबांचं जे स्वप्न पहिली होतं, गोष्ट. की दुसरी गोष्ट की बाबासाहेबांच्या या विधानाला धरून बघत असताना, की बौद्ध समाज आजचा जो आहे, की माझं असं मत आहे, की बौद्ध समाजाने याच्यामध्ये पुढाकार घेऊन, लीड घेऊन काम केलं पाहिजे. थोरल्या भावाची भूमिका घेतली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. उतरतोय बौद्ध समाज ह्याच्या बाबतीत, ह्या विरोधाच्या निर्णयाबाबतीत? काही प्रमाणामध्ये असं दिसतंय चित्र. कारण हे कसं आहे, की ह्याच्यामध्ये दुधारी तलवार दिसते आपल्याला. एका बाजूला जर बौद्धांनी जर याच्यासाठी संघर्ष नाही केला, तर ते आपल्यावरच शेकणार आहे. दुसरी गोष्ट त्याची दुसरी बाजू अशी आहे, की आपल्यासोबत येणारा जो बौद्ध अनुयायी म्हणून जो अनुसूचित जातीतला जो वर्ग आहे, येतोय तो प्रवाह येतो, तो रोखला जाईल. त्याच्यासाठी आपल्याला याच्यासाठी काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही या निर्णयाच्या बाबतीत तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे? नाही माझं म्हणजे मी यासाठी विचारतोय, काही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, काही लोक सुप्रीम कोर्टाच्या या मताला विरोध करतायत. तुम्ही कुठल्या बाजूने आहात आणि कशासाठी? नाही आता ऍक्च्युली तसं बघितलं तर माझं या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे, की माझं असं मत आहे, की सध्याची सामाजिक परिस्थिती पाहून दिलेला निर्णय नाहीये. की हे असं वाटतं एकंदरीत, की या जजमेंटमध्ये की पॉलिटिकल असर्शन झालेलं दिसतंय एकंदरीत असं आपल्याला दिसून येते. हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाकडे इम्पिरियल डाटा होता समोर असं वाटतं? नाहीच. नव्हता. मग कशासाठी हे सगळं? आता काय वाटतं याच्यामध्ये?
आता त्याच्यामध्ये तेच तर मोठा इश्यू आहे, की सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय, की हे तुम्हाला उपवर्गीकरण करत असताना एम्पिरिकल डाटा शोधा हो. आणि मग द्या असं सांगतंय. म्हणजे एकंदरीत याचं जे आहे, की देशामध्ये जेव्हा आपण ह्या पॉलिटिकल अँगलनं जेव्हा आपण याचा विचार करू, तर हे एक साधन झालेलं आहे लोकांपर्यंत जाण्याचं. ना ह्याच्यामध्ये एम्पिरिकल डाटा करणार सरकार, ना ह्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही सवलतीचा फायदा घेऊ देणार नाही. तिथे तिथे थांबवून ठेवणार सगळं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे बॅरिकेड्स निर्माण केल्याचं असं चित्र आजच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे. एकंदरीत हे जे मत आलंय, मान्य सर्वोच्च न्यायालयाचं जे काही हे मत आलंय, एस-सी-एस-टी लावा, एस-सी-एस-टी समाजाला क्रिमिलेअर लावा किंवा त्यांचं उपवर्गीकरण करा, क्लासिफिकेशन करा आणि ती सगळी जबाबदारी इम्पिरियल डेटाची जबाबदारी शासन त्या राज्य सरकारांकडे दिलाय. तर आता आंबेडकरी समाज, विशेषतः मी कारण बाबासाहेब म्हणाले, की आंबेडकरी समाजानं म्हणजे आपल्या बौद्ध समाजानं इतर मागासवर्गीयांसोबत थोरल्या भावाची भूमिका बजावली पाहिजे. ती आपण आता बजावतोय. म्हणजे आरक्षणाचा लढा कोणताही असो, कोणत्याही बहुजन समाजातल्या अनुसूचित जाती जमातीच्या समाजातल्या कोणत्याही स्त्री पुरुषावर हल्ला अत्याचार झाला तरी फ्रंटला लढायला आंबेडकरी समाज आहे. अगदी कायद्यापासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत, सर्वोच्च न्यायालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत हा समाज आता या समाजानं जे मत मान्य सुप्रीम कोर्टाने मांडलेलं आहे, तर आता आंबेडकरी समाजाने नक्की काय रणनीती आखायला हवी आहे? हां, की याच्यामध्ये दोन पर्याय असू शकतात, की पहिला पर्याय असा आहे, की काही लोकांनी त्याच्यावर स्टेटमेंट पण केलेलं आहे, की एक तर याला रिव्ह्यू पिटिशन करणे हा एक पर्याय सांगितलेला आहे. पण माझं असं मत आहे, की हे रिव्ह्यू पिटिशननं हे काय मुद्दा सुटणार नाहीये. तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे, की नवीन पार्लमेंटमध्ये जाऊन याच्या संदर्भामध्ये बिल तयार करावं लागेल आणि हे जे जजमेंट आहे, या जजमेंटला आपल्याला ओव्हररूल करावं लागेल. आपण एक पार्लमेंटमध्ये समाजाचे तसा प्रख्यात वकील आहात, निष्णांत वकील आहात. तुम्ही आंबेडकरी समाज, आंबेडकरी विचारधारा, आंबेडकरी समाजाच्या विविध मुद्द्यांवर मान्य उच्च न्यायालयामध्ये अनेक पिटिशन दाखल केल्या, जनहित याचिका दाखल केली आहे. आता आपण म्हणताय की संसदेमध्ये बिल तयार झालं पाहिजे. काय आंबेडकरी समाजाचे विचारधाराचे वकील संसदेत असणाऱ्या एस-सी-एस-टी खासदारांच्या डेलिगेशनला काही निवेदन देईल किंवा त्यांची काही भेट घेणार जाऊन या निर्णयाच्या बाबतीत? डेफिनेटली तसं करणार आहोत. कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय 2018 मध्ये एक अशीच घटना घडलेली होती, की 2018 मध्ये एस-सी-एस-टी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट जो आहे, त्याच्यामधला सेक्शन 18 जो आहे, तो बार केला होता. पण त्याला पर्याय जो आहे, की सुप्रीम कोर्ट हा पर्याय नव्हता त्याला, की तुम्हाला ते संसदेमध्ये जाऊन पुन्हा तुम्हाला तो कायदा करावा लागला त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पण हाच एकमेव मार्ग असा आहे आणि ते आपल्याला सगळ्याला मिळून ते करावं लागेल असं मला वाटतं. आता हा जो सगळा आपण चर्चेचा भाग पाहिला किंवा एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाचं जे काही हे आलेलं आहे, हे आलेला म्हणजे निर्णय आलेला आहे. या निर्णयाच्या आता तुम्ही वकील मंडळी म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणा किंवा इतर सगळे मंडळी म्हणून एकठ्ठा होणार. पण या एकंदरीत समाजाला आता समाज संभ्रमावस्थेत आहे. नक्की काय होईल पुढं? बरोबर आहे. तुमच्या पिढीला, माझ्या पिढीला जे काही मिळालं, वेळेनंतर आपण ते सोडून दिलं. मी सांगायची गरज नाही पडत कुणाला, की आता बाबांनो तुमची ताटं भरली तुम्ही सोडा. हे सांगा, कारण तेवढी नैतिकता आंबेडकरी समाजाकडे आहे. आणि तो खालच्या माणसाला हात देऊन वरती आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तो जात धर्म पाहत नाही. तुम्ही कार्यालय घडत असताना आता समाजाला दिशा देण्यासाठी, योग्य दिशा देण्यासाठी एक वकील म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? की आजच्या घडीमध्ये हे तर मी असं म्हणेन, की हे जे आलेलं जजमेंट जे आहे, या जजमेंटच्या अनुषंगानं की आंबेडकरी चळवळीमध्ये की नव्याने उभारणी घेऊन काम करण्याची गरज आहे असं मी त्यांना सांगतो. नव्याने उभारणी करून काम करण्याची गरज आहे. म्हणजे कोणत्याही क्षेत्रातले असो, धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या क्षेत्रात. धन्यवाद सर. हे होते ऍडव्होकेट लासुरे सर. सरांनी अतिशय छान पद्धतीनं मान्य सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या मतावरचं विच्छेदन केलेलं आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सरांनी सांगितलंय की येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये आंबेडकरी समाजाला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोरल्या भावाची भूमिका बजावत असताना या समाजाला प्रत्येक क्षेत्रात नव्यानं कामाची उभारणी करावी लागणार आहे. आणि ही उभारणी करत असताना आपल्याला आपला समाज, आपला बहुजन समाज सोबत घेऊन ही लढाई उभी करायची आहे. या लढाईतून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या मताच्या आधारे
या बहुजन समाजाचे तुकडे तुकडे न होऊ देता हा समाज पुन्हा एकदा बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या प्रबुद्ध भारताच्या लढ्यासाठी निर्माण करायचा आहे. धन्यवाद सर. आपण रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलला जे वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.